तर या संदर्भात आपण बोलूयात. करुणा मुंडे स्वतः आपल्या सोबत फोन लाईन वरती जोडल्या गेलेत. करुणाजी, तुमचा न्यायालयीन लढा कधीपासून सुरू होता, त्यामध्ये आज जो काही वांद्रे कोर्टाने निकाल दिलाय, आपण समाधानी आहात? पहिल्यांदा मी न्यायाधीश साहेबच्या न्यायालयाच्या आणि जे माझे ॲडव्होकेट होते गणेश कोलेजी त्यांचा मी खूप खूप मनापासून आभार मानते आणि धन्यवाद करते. आणि जे कोर्टाचा जे निकाल आहे त्याचा मी समाधानी नाही आहे की 15 लाख रुपये दर महिना माझ्या पोटगी पाहिजे असा मी खटला दाखल केला होता. त्याच्यामध्ये मला 2 लाख रुपये जाहीर केलेले आहे, मान्य केलेले आहे आणि त्याच्यासाठी मी पुढे हायकोर्टामध्ये ऑर्डरच्या विरोधात जाणार आहे. पण काय अपेक्षा आहेत आता तुमच्या? मला 15 लाख रुपये पाहिजे दर महिना, क्योंकि कसं आहे की आज खर्चे खूप काही आहे. 21 वर्षाचा माझा मुलगा आहे जे बेरोजगार आहे. मंत्रीचा मुलगा, मुंडे घराण्याचा एकमेक मुलगा जो की बेरोजगार घरामध्ये बसलेला, 1 रुपयाची इन्कम सुद्धा नाहीये. 19 वर्षाची मुलगी आहे जे लग्नाची वयाची आहे. त्याच्यासाठी आज 2 लाख मध्ये काय होणार आहे? मुंबई सारखी सिटीमध्ये 1,70,000 रुपये दर महिना माझे घरची होम लोनची किस्त आहे. 30,000 रुपया मेंटेनन्स आहे आणि कसं खायचं आहे, कसं राहायचं आहे, असे कसं घुमायचं आहे. आज जे माझी मुलगी आहे ते ऑटोमध्ये फिरते. मंत्री धनंजय मुंडेची मुलगी ऑटोमध्ये फिरते. आणि तुम्ही बघितलेलं आहे अगोदर जे वाल्मिक कराड घरचा नोकर होता त्याच्या खात्याकडून 4,000 कोटीची प्रॉपर्टी निघाली आहे. पण आज जे मुंडे घराण्याचा एकमेक वारस आहे त्याच्याकडे 1 रुपयाची सुद्धा प्रॉपर्टी नाही, 1 रुपयाचा व्यापार बिझनेस व्यापार नाही, काही नाही आमच्याकडे. त्याच्यासाठी 15 लाख रुपयाची मागणी जे आहे हायकोर्टाकडून मी मान्य करून घेणार आहे. आणि आज न्यायाधीशांनी मी खूप खूप आभार मानते. जे पहिली पत्नी म्हणून मला खिताब दिलेला त्या माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बरं, हा जो काही कौटुंबिक न्यायालयामध्ये खटला चालू होता घरगुती हिंसाचाराचा, कधीपासून हा हिंसाचार सुरू होता? त्याच्यासाठी न्याय मागण्यासाठी तुम्ही कोणाकोणाकडे गेला होतात? कारण आपल्याला 3 वर्ष लागले मला. 3 वर्ष लागले. 3 वर्ष अगोदर मी खटला टाकलेला होता 2021 मध्ये. और आज ये चालू होता 3 वर्ष चक्कर काट के मेरी चप्पलें घिस गई कोर्ट की. पर मुझे न्याय मिल गया, ये बड़ी बात है. 3 वर्ष कोणाकोणाच्या भेटी घेतल्यात तुम्ही? आता हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत धनंजय मुंडे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांकडे सुद्धा तुम्ही गेला होता. देवेंद्र फडणवीस साहेबकडे गेली, मी अजित दादाकडे पण निवेदन दिला. खूप लोकांना मी निवेदन दिला की तुम्ही काहीतरी करा, आमचे नवरा बायकाचे जे भांडण आहे ते मिटवून टाका. पण कोणीही व्यक्तीने दखल घेतली नाही आणि आज मला न्यायाधीश करून न्याय मिळाला. बरं, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्यांकडे जाऊन, म्हणजे अगदी सुप्रिया सुळेंकडे तुम्ही गेलात, शरद पवारांकडे गेलात, देवेंद्र फडणवीसांकडे गेलात, तरी देखील काही उपयोग झाला नाही? म्हणजे ते धनंजय मुंडे हे मोठे मंत्री आहेत, नेते आहेत. गेली होती पण मी पॉलिटिकल साठी गेली होती, या गोष्टीवरती मी भेटली नाही त्यांना. देवेंद्र फडणवीस साहेबांना मी निवेदन दिला होता, एकनाथ शिंदे साहेबांना पण दिला होता. त्यांनी स्वतः कॉल करून मला बोलवून घेतला होता. तुम्हाला माहिती आहे घरगुती हिंसाचाराचा ठपका जो कोर्टाने ठेवलाय की घरगुती हिंसाचार झाला का, तर पार्शली येस असं म्हणण्यात आलंय, त्याबद्दल काय सांगाल? त्याच्यामध्ये माझी आईची आत्महत्या केली होती माझी आईने 2008 मध्ये आणि त्यांना पण तेच दबाव टाकला होता जसं माझ्यावरती आज दबाव टाकलेला आहे. तुम्हाला माहिती आहे मला 2 वेळे, एक वेळे येरवडा जेलमध्ये 45 दिवस ठेवला, एक वेळे 16 दिवस बीड जेलमध्ये ठेवला. नंतर फिर कलेक्टर ऑफिसमध्ये माझ्यासोबत खूप मारहाण केली, खूप बदतमीजी केली त्यांच्या गुंडेनी, वाल्मिक कराडनी. आणि खूप काही माझ्यासोबत गाडी फोडली, माझी गाडी उचलून गेले, माझे घरची नीलामी काढली, खूप काय ते गोष्टी केली की ज्याच्यामध्ये मैं दब जाऊं पर मैं दबी नहीं, मैं लड़ती रही और आज मुझे न्याय मिला है. और मेरी बहन के साथ भी जो शारीरिक हिंसाचार किया है, क्या बोलते हैं उसको, शारीरिक जो क्या बोलते हैं उसको, शारीरिक करा है जो. और फिर जो मेरी मम्मी के साथ किया है, मेरे साथ किया है, ये सारी चीजें मैंने डोमेस्टिक वायलेंस मध्ये मी टाकलेली आहे. बरं, करुणाजी, माझे सहकारी प्रशांत बाग या तुमच्या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष ठेवून होते, ते देखील आपल्या सोबत आता फोन लाईन वरती आहेत, ते तुमच्याशी बोलतायत. प्रशांत, तसं बघितलं तर अनेक वर्षांपासून करुणा तुम्ही लढा देताय, अनेक वेगळ्या खटल्यांमध्ये, अनेक वेगळ्या मॅटर्समध्ये, पण तुमची करुणा
आजपर्यंत कोणालाच पहिल्यांदा आली नाही. आता पहिल्यांदा तुम्हाला दिलासा मिळाला असं वाटतंय का? हा काय तुम्हाला पहिल्यांदा कोणता तुमच्या लढ्याला दिलासा मिळालाय का? म्हणजे पहिल्यांदा यश मिळालंय का? पहिलं यश आहे. यश नाही पहिला यश नाही हे माझं दुसरं यश आहे. मंत्री महोदयांना मी औरंगाबाद कोर्टामध्ये अगोदर पण जे माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली होती तुम्हाला माहित आहे. हो. तो जे 2 रिव्हॉल्वर टाकली होती आज जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते मुद्दा पण उचलून धरलेला आहे सुरेश धस भावांनी. त्यांचा मी पण खूप हृदयापासून आभार मानते सुरेश धस भाऊच्या. तो जे रिव्हॉल्वर टाकली होती त्या क्रॅशिंगसाठी मी औरंगाबादमध्ये खटला टाकलेला होता. 8 महिने अगोदर त्यांच्यामध्ये मी विजय झालेली आहे माझे. तो पहिली एक विजय आणि ही दुसरी विजय आहे माझी कोर्टामध्ये आणि पुढे पण मी सगळे केस जिंकणार आहे. 3 गोष्टी महत्वाच्या आहे. एक म्हणजे की तुमच्या मुलांचं पालन पोषण आणि संगोपन करायचं आहे म्हणून तुम्ही Right. अतिरिक्त पोटगी आत्ताही मागताय, कॉम्पेन्सेशन Right. मागताय. Right. बरोबर. पण हा. त्यांची जबाबदारी घ्यायला धनंजय मुंडे यांनी सहमती यापूर्वी सुद्धा दाखवली होती. मग हा. तरीही हे कसं मग तुम्ही मागताय कॉम्पेन्सेशन तरी? म्हणजे जबाबदारी नाही. धनंजय मुंडे घेणार का तुम्हीच त्यांची जबाबदारी ही करणार? नाही जबाबदारी कोण घेणार आहे आता मला तो कळत नाही. ते फक्त पेपरवरती त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. बाकी पूर्ण जबाबदारी माझ्याकडे आहे आता. आणि पेपरवरती फक्त नाव टाकलेलं आहे शिशू धनंजय मुंडे, शिवानी धनंजय मुंडे. आईचं नाव गायब झालेलं आहे है ना. त्याच्यासाठी पण मी कोर्टामध्ये गेलेली आहे. तुम्ही औरंगाबाद कोर्टामध्ये माहिती घेऊ शकता. पण कसं आहे की आज धनंजय मुंडे मंत्री महोदयांचा मुलगा आज नोकरकडे 4,000 कोटीची प्रॉपर्टी आहे. नोकरचे जे मुलं आहे तुम्ही बघितलेलं आहे पूर्ण जे मेट्रो चालू आहे त्याचे मुलाकडे 100 कोटीची गाडी आहे. वेगळी वेगळी इम्पोर्टेड कार आहे 100 कोटीची. पण माझ्या मुलगेकडे एक सुद्धा गाडी नाहीये. ऑटोमध्ये माझा मुलगा फिरताय. माझी मुलगी ऑटोमध्ये फिरते. रोजगार नाहीये दोनाकडे. 19 वर्षाची मुलगी आहे, 21 वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्याकडे काय 1 रुपयाचा सुद्धा रोजगार नाहीये. आणि आमच्या घर कमी ते कमी 15 लाख रुपये पाहिजे आम्हाला. त्याच्यासाठी नाही कोर्टामध्ये जाणार. सध्या जर का बघितलं तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांवर अनेक आरोप सुरेश धस करत आहे. तुमच्या प्रकरणामध्ये सुद्धा धनंजय मुंडेंच्यासाठी वाल्मिक कराड कधी तुमच्याकडे आले होते का? तुम्हाला बोलले होते का? तुम्हाला काही झालं होता का संवाद? खूप वेळे आले. तुम्हाला माहिती आहे की जे माझ्या गाडीने रिव्हॉल्वर टाकली होती ते कोण वाल्मिक कराडने टाकली होती. आणि जे आहे ते सगळं वाल्मिक कराड धनंजय मुंडेची परछाई आहे. सावली आहे. वेगळे नाहीये दोघी. आणि तुम्हाला माहिती आहे आज 4,000 कोटीची प्रॉपर्टी नोकरच्या जवळ निघालना कोई मामूली बात आहे क्या? बेटे के नाम पे 1 रुपयाची सुद्धा प्रॉपर्टी नाही. 21 वर्षाचा मुलगा आहे आमचा. मुंडे घराण्याचा एकमेक वारीस. त्याच्या नावावर शिशू धनंजय मुंडेच्या नावावरती 1 रुपयाची प्रॉपर्टी नाहीये. अरे ते तर सोडा. त्यांची पॉलिसी आहे मुला मुलीची माझे पॉलिसी आहे. ते जे नवऱ्यासोबत होती त्यावेळी मी काढली होती. नवऱ्याची पण काढली होती. माझ्या मुलींची पण काढली होती. नवऱ्याची पॉलिसीमध्ये मी बायको म्हणून नॉमिनी आहे. मुलींची पण काढली होती. त्याची किस्त किती आहे माहिती आहे तुम्हाला? फक्त 1 लाख रुपये 82,000 काहीतरी किस्त आहे त्याची. 82,000 तो पण भरत नाही. आज 3 वर्ष झाले. जोपर्यंत आम्ही वेगळे आहे तोपर्यंत मुंडे साहेब भरत नाही त्यांची पॉलिसी. पण नोकरकडे 4,000 कोटीची प्रॉपर्टी निघाली आहे. कुठे चाललाय महाराष्ट्र? कसे लोकांना लोक मतदान करताय? कसे लोकांना देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा सारखे लोक सपोर्ट करताय मला तो कळत नाही. आज त्यांच्या मुलांची एक पॉलिसी सुद्धा भरू शकत नाही आम्ही. आणि माझ्या नवऱ्याला मी खूप वेळे सांगितलेलं आहे की भरा तुम्ही पॉलिसी भरा. कमीत कमी 80,000 रुपये 82,000 रुपये किस्त आहे पॉलिसी. तो पण भरत नाही. कुठे जाणार आम्ही? आज 45 वर्षाची वय मी आपल्या नवऱ्यासोबत काढली. पूर्ण प्रॉपर्टी विकून टाकली त्यांच्यासाठी. 2009 पासून आणि 2019 पर्यंत आमचा खूप मोठा संघर्ष मी नवऱ्यासोबत केलेला आहे. पंकजाताई जे आज धनंजय मुंडे सोबत काम करत आहे. आज धनंजय मुंडेंनी पंकजाताई मंत्री करून दिलेला आहे. आज त्यांची काय लायकी नाहीये. त्यांनी काय केलेलं नाही. ते घरामध्ये बसत होती 5 वर्ष. पण धनंजय मुंडेंनी सगळं करून त्यांना मंत्री करून दिलेला. पण आज आम्हाला आज त्यांच्यासोबत लढामध्ये मी होती. पंकजाताई नाही होती. पण त्यांना मंत्री करून दिला. आमच्याकडे आमची मकानची किस्त सुद्धा भरत नाही.
आमचे मुलाबाळांच्यासाठी एक गाडी पण नाही त्यांच्या नावावरती, काही नाही आमच्यासाठी, एक बिझनेस पण नाही आहे आमच्याकडे. तुम्ही दो खरं तर रोटी हम अनेक खुद कमा के तुम्ही खा तुम्ही ले. तुम्ही तुम्ही खरं तर अनेक गंभीर आरोप करता आहे, पण पत्नी म्हणून तुमचा उल्लेख धनंजय मुंडे यांनी कायम टाळला. पण फॅमिली हा. कोर्टाने मात्र पत्नी म्हणून तुम्हाला मान्यता दिली. काय सांगाल? पहिली पत्नी म्हणून मला मान्यता दिली. खूप मोठी गोष्ट आहे भाऊ, खूप मोठी गोष्ट. पहिली पत्नी म्हणून, फक्त पत्नी म्हणून नाही, पहिली पत्नी म्हणून मला न्याय दिलेला आहे. त्याच्यासाठी हिंदू मला हिंदू 2 विवाह लाख रुपये कायद्यानुसार तुम्ही- पहिल्या पत्नीला अनेक अधिकार दिलेले आहेत. मग ते हा. अधिकार तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही आता काय पाऊल उचलणार आहात? सगळे कोर्टाचे माझ्या न्यायाधीशवर विश्वास, माझ्या आपले जे हिंदू जे संविधान दिलेलं आहे त्याच्यावरती माझा खूप मोठा विश्वास बसलेला आहे. दुसरा केस जे मी जिंकलेली आहे तो माझा खूप मोठा विश्वास जमलेला आहे की आज इतके मोठे मंत्रीला मी लढा देत आहे आणि जिंकते पण. त्याच्यासाठी मी न्यायालयाचा दरवाजा खटखटाणार आहे. एक महत्वाचा मुद्दा, धनंजय मुंडे आणि तुमचं सगळ्यात लास्ट बोलणं वैयक्तिक कधी झालं होतं? वैयक्तिक भेट कधी झाली होती? व्यक्तिक भेट 8-9 महिने अगोदर झाली होती. काय नेमकं झालं होतं त्या भेटीत? काही नाही, मुलाबाळांच्यासाठी असं बोलणं झाला होता. त्यांना पाहिजे की दोन मुलाबाळा इंडिया सोडून अमेरिका पाठव की लंडन पाठव. मी सांगितलेला की जरी तुम्ही पाठवला, तुम्ही जहर खाऊन आत्महत्या करणार. जरी माझे मुलाबाळा अमेरिका कुठेतरी तुम्ही पाठवले, तुम्ही जहर खाऊन आत्महत्या करणार, की माझे जीवनचे जे उद्देश आहे ते संपवतात. त्यानंतर तुमचं आणि त्यांचं पुन्हा फोनवर कधी बोलणं झालं? फोनवर झालेला आहे 2-3 लय वेळे झालेला आहे. तुम्ही सांगू शकाल नेमकं तुमचं काय बोलणं त्यांच्याशी झालं? ते तुम्हाला काय विनंती करत होते? कारण गेल्या काही दिवसामध्ये त्यांच्यावर अनेक आरोप होत आहेत. पर्सनल गोष्टी होती, ते सगळे हे जे चालू आहे त्याच्यावरती गोष्टी होती, त्या मी सांगू शकत नाही. त्यांनी तुम्हाला काही मदत मागितली अशी आम्हाला माहिती समजते. काय सांगाल? खरं आहे का? तथ्य यात? नाही, मदत वगैरे असं काही नाहीये. त्यांना कोणाची मदतची गरज नाही. त्यांच्याकडे अजितदादाची पाठबळ आहे, देवेंद्र फडणवीसजीचा पाठबळ आहे त्यांच्याकडे. औरंगाबाद हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर तुम्ही कॉम्पेन्सेशनचा दावा दाखल करणार होते, अशा प्रकारची माहिती तुमच्या वकिलाकडनं आली होती. पण तो दावा मात्र अजूनपर्यंत दाखल झाला नाही. काय नेमकं कारण आहे? कोणत्या? औरंगाबाद हायकोर्टाने ज्यावेळेस तुमच्या बाजूने निकाल दिला रिव्हॉल्वर प्रकरणामध्ये, तर हा. त्यावेळेस तुम्हाला जो त्रास झाला त्याच्याविरुद्ध तुम्ही कॉम्पेन्सेशनचा दावा दाखल करणार होते. नाही, ते 8 पोलिसांच्या विरोधात, ज्याच्यामध्ये एक DYSP पण आहे, त्यांचं तर प्रमोशन झालं पुण्यामध्ये. सुनील जायभाय करके आहे. आणि ते केंद्र जे आजकाल चालू आहे, भास्कर जे नाव चालू आहे, ते सगळे पोलीसवाले 8 अधिकारी होते. आणि ते माझ्या घरामध्ये जे एक लॉ है कि जे नाबालिग बच्चे हैं घर में तो पुलिस झड़ती नहीं ले सकती, पर मंत्री महोदय के भेजे हुए पुलिस है तो पुलिस वालों ने मेरे घर की झड़ती भी ली थी. मतलब 40 पुलिस वाले आए थे मेरे घर पे झड़ती धनंजय लेने के मुंडेंशी तुमचं काही बोलणं झालं बांद्रा कोर्टाने निकाल दिल्यानंतर? नाही, याबद्दल काय आता झालेला नाहीये. माझ्याकडे पण काल आलेला आहे, काल रात्री. त्यांचं डोळ्यांचं जे ऑपरेशन झालं त्यानंतर तुम्ही त्यांना काही फोन केला, भेटला किंवा भेटायला जाणार आहात? नाही, मी गेली नाही आणि मी जाणार पण नाही. एकदा गेली होती तो आजपर्यंत मी एक बार गई थी उनको हॉस्पिटल में देखने, तो पुलिस मेरे को पकड़ के लेके गई थी, दिन भर बिठाया था मुझे पुलिस स्टेशन में. तो मैं अभी एक चूक नहीं करने वाली. मंत्री बन गए ना अभी. जी, करुणा मुंडेजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी हा मनमोकळा संवाद साधलात त्याबद्दल. आणि माझे सहकारी प्रशांत बाग यांचे देखील बरेचसे गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यावरती केलेले आहेत. मुद्दा होता की वांद्रे कोर्टानं कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी धनंजय मुंडेंना दोषी ठरवलं आणि त्याच संदर्भात करुणा मुंडे यांनी न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला.